रोशन म्हात्रेच्या बॅट मधून आपण पाहिला लॉंगॉनच्या डोक्यावरून आलेले या 6 धावा. खरंच भरपूर दर्जेदार षटकार. गरज होती या फटक्याची, कारण अजित गवतेचं शतक आपण पाहिलं, काय सुंदर शतक होतं. 3 विकेट्स तंबूच्या आसऱ्याला परतल्या होत्या. तदनंतर आता अटॅकिंग फल्लेबाजी करतात ते म्हणजे भारत म्हात्रे आणि रोशन म्हात्रे. 17 धावा धावफलकावर आपण पाहतोय. दुसरी ओव्हर प्रगतीपथावर असताना पहिला चेंडू आतापर्यंत झालाय. पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करत असताना या ठिकाणी रोशन म्हात्रे फलंदाज. पुढचा चेंडू हा देखील त्याच दिशेत उडवलाय. काहीच करू शकत नाहीये क्षेत्र. गॅप सिलेक्शन काय लाजवाब आहे. सुंदर षटकार. बॅक टू बॅक 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच आपण पाहिलं अजित गवतेच्या लास्टच्या चेंडूवर एक षटकार पाहिला होता. तदनंतर मात्र देवा पाटीलच्या या ओव्हरमध्ये आलेले 2 षटकार. रोशन म्हात्रेचं आक्रमण. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधून. लाजवाब फटकेबाजी. खरंच गरज होती या फटक्यांची. संघ अडचणीत असताना त्या संघाचा हनुमान बनणं ही देखील एक मोठी गोष्ट असते, आणि ती कमी मात्र भारत म्हात्रे आणि रोशन म्हात्रे कुठे भासून देत नाहीयेत आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू देवा पाटीलवर प्रेशर. पुढचा चेंडू त्याच दिशेत उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या डोक्यावरून बॅक टू बॅक 3रा षटकारांची हॅट्रिक मात्र पूर्ण झालेली आहे. तुम्ही जर विकेट हॅट्रिक घेऊ शकता तर आम्ही षटकार हॅट्रिक घेऊ शकतो, याचं उदाहरण स्पष्ट करून देत असताना या ठिकाणी रोशन म्हात्रे हा फलंदाज. अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम फटकेबाजी. रिप्ले मध्ये आपण पाहतोय का जवाब फटकास केलाय. नक्कीच या टुर्नामेंटची 6वी षटकार हॅट्रिक आपण पूर्ण केलीत. काय लाजवाब वाखण्याजोगे फटकेबाजी. गरज होती या फटक्यांची. 3 बॉल 3 षटकार आलेत. नक्कीच गुणलेखक सुनील आगदावे यांचं आम्ही मनापूर्वक अभिनंदन करतो, कारण ते आम्हाला वारंवार माहिती देत आहेत. प्रत्येक बॉलवर मित्रांनो सुनिश्चित ही माहिती देणं ही देखील मोठी गोष्ट असते. त्यांचं मनपूर्वक या स्पर्धेच्या मार्फत स्वागत. तदनंतर आपण पाहतोय पूर्णपणे देवा पाटील प्रेशर मध्ये आहे, कारण बॅक टू बॅक 3 षटकार त्यांच्या ओव्हर मध्ये खेळलेत. रोशन म्हात्रेचं हे आक्रमण. पुढचा चेंडू काय 4था षटकार येईल. नक्कीच त्याच दिशेत उडवलंय. 4था षटकार लागोपाठचा. काय लाजवाब फटकेबाजी. खरंच अप्रतिम फटकेबाजी आहे. 4 चेंडू आणि 4 षटकार. नक्कीच काय लाजवाब. खरंच टीट फॉर टॅट. जसेच तसे प्रत्युत्तर. अजित गवतेने 3 विकेट्स घेतले असले म्हणून काय झालं. तदनंतर देवा पाटीलवर 4 चेंडूंवर 4 षटकार आम्ही मारू शकतो, ही मात्र काबिलियत दाखवत असताना रोशन म्हात्रे हा फलंदाज. खरंच संघाची धावसंख्या